नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत 1 किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा। तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात अगोदर आपण चुरमुरे चाळून घेणार आहोत, कारण त्यात थोडीशी पावडर असते आणि चुरमुऱ्यांचा भुगाही झालेला असतो, तो साईडला होऊन जाईल। त्याचबरोबर आपण साईडला तेलही तापत ठेवू आणि तेल तापल्यानंतर त्यात आपण अगोदर मक्याचे पोहे तळून घेणार आहोत। थोडे थोडे पोहे आपण मंद गॅसवर तळून घेऊ। तेलात आपण शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहोत। ते कमी गॅसवर कुरकुरीत शेंगदाणे तळून घेऊ। त्यासाठी आपल्याला कंटिन्यू शेंगदाणे हलवत राहायचे। तुम्ही बघू शकताय शेंगदाण्यांचा कलर बदललेला आहे। आता आपण त्याला निथळून एका ताटात साईडला काढून घेऊ। इथे आपण 250 ग्रॅम शेंगदाण्यांचा वापर करणार आहोत। तुम्हाला चिवड्यामध्ये जितकं हवं तितकं तुम्ही मटेरियल किंवा इन्ग्रेडियंट्स तुम्हाला हवे तसे तुम्ही टाकू शकताय। फक्त मीठ किंवा मिरची ते आपल्याला मोजून टाकायचे। शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण त्याच तेलात खोबरं सुद्धा तळून घेणार आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि खोबऱ्याचा कलर मस्त असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण खोबरं काढून घेऊ। झाऱ्यानेच निथळून घेणार आहोत किंवा मग तुम्ही एका चाळणीत सगळ्या गोष्टी निथळण्यासाठी ठेवू शकता। आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत। कढीपत्ता सुद्धा एकदम कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही आवाज तर ऐकूच शकताय। आपण कढईतलं तेल काढून घेऊ आणि त्यात जिरे तळून घेऊ। तळल्यानंतर मस्त असा वास दरवळतो जिऱ्यांचा घरात। तर आपण बडीशेप तळून घेणार आहोत। आता सर्व तेल आपण काढून घेतलंय, त्यामुळे याला थोडंसं तेल तळण्यासाठी टाकावं लागेल। त्यामुळे आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। इथे आपण मसाला काढून घेतलाय आणि आपण चिवडा मसाला सुद्धा वापरणार आहोत। त्यामुळे चिवडा मसाला त्यात मीठ, हळद, मिरची, गोडा मसाला आणि हिंग टाकून त्याला चांगलं परतून घेऊ। मसाला परतल्यानंतर त्याचा कलर चेंज होऊन जातो आणि त्याच मसाल्यात आपण ज्या गोष्टी सगळ्या तळून घेतल्या त्या ॲड करून आपण त्याला चांगलं एकजीव करून घेणार आहोत। आता आपण हा बनवलेला मसाला एका ताटात साईडला काढून ठेवू आणि कढईत चुरमुरे चांगले भाजून घेऊ, म्हणजे ते असे कुरकुरीत होतील। आपला चिवडा जास्त दिवस टिकेल, जेणेकरून त्याला सादळ लागणार नाही। चुरमुरे एकदम मंद गॅसवर 5 ते 10 मिनिट चांगले भाजून घेऊ। चुरमुरे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ आणि त्यात मक्याचे पोहे बाकीचं सर्व साहित्य टाकून चांगलं एकजीव करून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण किंवा हिरव्या मिरच्या ते सुद्धा तळून टाकू शकता। आपण भाजलेल्या हरभऱ्याची डाळ थोडीशी 2 मिनिटासाठी तळून घेतली तरी चालेल किंवा तशीच टाकली तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। आता आपण हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेऊ आणि एकजीव झाल्यानंतर त्याला 2 मिनिटासाठी फक्त थोडं कढईत टाकून, ही आमच्या घरची पारंपरिक चिवड्याची रेसिपी आहे। यामुळे खूप दिवस चिवडा चांगला टिकतो। चिवडा गरम झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवू आणि त्यात पिठी साखर, कढीपत्ता शेवटी टाकून मिक्स करून घेऊ। कढीपत्ता सर्वात शेवटी टाकायचा, कारण तो मिक्स करता करता सगळा तुटून जातो। त्यामुळे कढीपत्ता कधीही शेवटी टाकायचा। आपली चिवड्याची रेसिपी तयार आहे। आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर डब्यात भरून पॅक करून ठेवू। अशाच तुम्हाला छान छान रेसिपी जर बघायच्या असतील तर तुम्ही सात्विक आहार चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर